शरद मोहोळचा खेळ खल्लास. पुण्यात भर रस्त्यात मुळशी पॅटर्नचा थरार. शरद मोहोळ गँग वॉरचा बळी. नेमकं प्रकरण काय? शुक्रवारी दुपारी 1:30 वाजताची वेळ. पुण्यातील कोथरूड येथील सुतारदरा परिसर, सगळीकडे शांतता. अचानक बंदुकीतील गोळ्यांच्या आवाजाने संपूर्ण पुणे हादरतं. 3 जण बाईकवरून येतात आणि घराच्या काही अंतरावर असलेल्या शरद मोहोळचा गेम करून फरार होतात. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे हलवली आणि 3 पैकी एका आरोपीचे नाव आता समोर आले. साहिल उर्फ संतोष पोळेकर असं त्याचं नाव आहे. आर्थिक वाद तसेच गँगवॉरमुळे शरद मोहोळचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची नेमकी क्रोनॉलॉजी काय पाहूयात. दुपारी 1:30 वाजता शरद मोहोळ सुतारदरा आपल्या राहत्या घरातून बाहेर पडला. कारण होतं लग्नाचा वाढदिवस. आपल्या पत्नीला घेऊन तो देवदर्शनाला जाणार होता. त्याचे साथीदार काहीसे अंतर राखून चालत होते आणि शरद मोहोळ पुढे आला. ही संधी साधत त्याच्यावर पिस्तुलातून 4 गोळ्या झाडत बाईक स्वार फरार झाले. 4 पैकी 3 गोळ्या शरद मोहोळ याच्या थेट शरीरात घुसल्या. शरद मोहोळच्या साथीदारांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं. नंतर पुण्यातील ससूनमध्ये शरद मोहोळची रवानगी करण्यात आली. मात्र यावेळी त्याला मृत घोषित करण्यात आलं. शरद मोहोळ मूळचा मुळशी तालुक्यातील मोहोळ इथला. नंतर कोथरूडला स्थायिक झाला. गुंड संदीप मोहोळ याचा ड्रायव्हर म्हणून काम केल्याने त्या संदीप मोहोळची हत्या किशोरने केली आणि आपलं गुन्हेगारीचं प्रस्थ तयार केलं. त्यानंतर गुंड किशोर उर्फ पिंटू मारणे यांची फिल्मी स्टाईलने हत्या केली. यासह शरद मोहोळवर सरपंच शंकर भिमले यांच्या अपहरणाचा गुन्हाही दाखल आहे. गुंड शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासह